प्रत्येक जण दुःखामध्ये साथ देऊ शकतं, पण आपल्याला दुःखामधून कधीच बाहेर काढू शकत नाही बरं का. फक्त दुःख आहे तोपर्यंतच आपल्याला त्या गोष्टीपर्यंत त्या गोष्टीची साथ दिली जाते. चार गोष्टी बोलल्या वगैरे जातात, समजवलं जातं, पण नेमकं ज्या गोष्टीचं टेन्शन वगैरे आहे किंवा फॅमिली, मी पूजा लाईफस्टाईल वर्किंग ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर नवीन ब्लॉगची नवीन सुरुवात झाली म्हणजे नवीन काहीतरी गोष्टीची सुरुवात झाली आणि खूप दिवस झाला आपण डी-मार्टला गेलेलो वगैरे होतो आणि त्यानंतर तिथली जी शॉपिंग वगैरे होती ना, ते ब्लॉग घ्यायचा म्हणून तसंच राहून चाललेला होता. म्हटलं आज तो ब्लॉग पण घ्यावा, कारण मध्येच दुसरे पण व्हिडिओ शूट वगैरे, त्यामुळे मला काही वेळ वगैरे भेटला नाही आणि डेलीचे दुसरे रुटीन वगैरे हे सगळं काही कॅच करण्यामध्ये मला काही वेळ भेटलाच नाही. म्हटलं मग आज फायनली वेळ काढावा आणि जे काही शॉपिंग वगैरे आहे ते तुम्हाला सर्व काही दाखवून घेऊया. तर श्री स्वामी समर्थ पुन्हा एकदा तर व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा, कारण खूप घाईमध्ये हा मी व्हिडिओ स्टार्ट केलेला आहे. दररोज असं चाललेलं माझं, आज दाखवायचं उद्या दाखवायचं वगैरे किंवा आज व्हिडिओ घेऊया म्हणून, तर ते दररोज ना तसंच राहून चाललेलं होतं. फायनली म्हटलं आज कसाही काढून वेळ काढायचं, स्वतःकडे नाही बघितलं तरी चालतात, पण आज वेळ काढायचाच आहे. तसे आता आपले डेली व्हिडिओ येत आहेत, ते तुम्हाला कसे वाटते ते तुझे सांगायचं आहे आणि तुम्हाला कसे ब्लॉग पाहायला आवडतात ते सुद्धा सांगा बरं का. आता नेक्स्ट आपले तर खूप छान असे ब्लॉग येणार आहेत, जे तर तुम्ही कधी अपेक्षा पण केलेले नाहीयेत, अनपेक्षित असे ब्लॉग आपले असणार आहेत. त्यामुळे सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. सबस्क्राईब करण्याची मेहनत अगोदर घ्यायची आणि सबस्क्राईब करणं हे एकदम फ्रीमध्ये आहे. तुम्हाला माझं डेली रुटीन, माझं वर्किंग ब्लॉग वगैरे, तसंच माझी आणि माझ्या बाळाची ऍक्टिव्हिटी, तसंच माझ्या आणि त्याची लाईफस्टाईलच्या काही ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला सर्व काही पाहायला भेटणार आहेत. त्यामुळे ते हे चॅनल तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे. आणि आता माझ्यापेक्षा जास्त तरी माझं बाळच माझ्या ब्लॉगिंग मध्ये बोलत आहे, माझ्यापेक्षा जास्त तो तुम्हाला काही गोष्टी सांगत आहे. तर त्याच्यामुळे तरी मस्त असे ब्लॉग तर येणारच आहेत. तर असं तरी सर्वांसाठीच हे महत्त्वपूर्ण ब्लॉग असणार आहेत, म्हणजे मुलांसाठी वगैरे ते सुद्धा माझे ब्लॉग बघू शकतात, कारण राज आहे खूप साऱ्या गोष्टी ऍक्टिव्हिटी तुम्हाला सांगत असतो. आणि मग तो 100चा पण त्याचा एक ब्लॉग आलेला आहे आणि त्यानंतर पण त्याची ऍक्टिव्हिटी, त्याचं काही अभ्यास वगैरे आहे, सर्व काही मी जेवढं होईल तेवढं तरी आपल्यासोबत शेअर करणारच आहे. त्यामुळे तुम्हाला हे चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. आता तो गेलेला आहे शाळेमध्ये, दुपारचा टायमिंग होता, दुसरे काम होते, ते काम आवरता मी माझा अवतार असंच ठेवलेला आहे. मी म्हटलं ना स्वतःकडे बघितली पण नाहीये, म्हणलं आज हा व्हिडिओ घ्यायचा आहे म्हणजे घ्यायचा आहे. तर सगळ्या रूम मध्ये आता जिकडे तिकडे पसारा पडलेला आहे ते सुद्धा मला काढून घ्यायचं आहे. त्यानंतर काही गोष्टी आहेत त्या पण मला आवरून घ्यायच्यात, काढून घ्यायच्यात. तर सगळ्या रूम मध्ये आता सध्या पसारा आहे बरं का, ते सुद्धा काढायचंय. तर त्या अगोदर तुम्हाला मी हा व्हिडिओ दाखवते आणि हा ब्लॉग झाल्यानंतर मी बाकीच्या गोष्टी पण आवरून घेते. तर फॅमिली, गेलेला क्षण परत येत नाही म्हणा, त्या क्षणामध्ये प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यायला शिका. जसं की मी आणि माझं बाळ नेहमी आनंदी असतो आणि हो तुम्हा सर्वांना सुद्धा नेहमी आनंदी राहायला सांगत असतो. त्यामुळे नेहमी आनंदी राहा. आयुष्य एकदा आहे, त्यामुळे माहिती नाहीये कुठं आहे, किती आहे आणि कसं आहे. आणि या आयुष्याच्या पुढे ना काय म्हणतात ते, धन दौलत, प्रॉपर्टी किंवा पैसा काहीही थांबू शकत नाही. आपलं जितकं आयुष्य आहे ना देवाने दिलेलं तितकंच आपण जगू शकतो. पैशानेही आपलं आयुष्य किंवा आपली लाईफ किंवा तर पैशाने सर्व काही गोष्टी विकत घेता येतात, पण आपलं आयुष्य जे आहे ना, आपलं जीवन जे आहे ना, ते आपण पैशाने मिळवू शकत नाही. थोडक्यात मी तुम्हाला सांगते. तर सर्व काही गोष्टी आपल्याला मिळवता येतात, पण ते नाही मिळवता येत. त्यामुळे आयुष्य आहे तर खूप छान असं जगा, स्वतःकडे लक्ष द्या, स्वतः हॅप्पी राहा. काय हवं नको ते बघा, काय चांगलं आणि काय वाईट हे दुसऱ्यांना त्याचा अधिकार दिल्यापेक्षा तुम्ही स्वतः जास्त त्याचा विचार करा की काय चुकीचं आहे, काय बरोबर आहे. कारण तुमचं आयुष्य आहे म्हटल्यानंतर ना तुम्हाला तर पूर्ण हक्क आहे की तुमचं आयुष्य तुम्हाला कशा पद्धतीने जगायचं आहे आणि कोणावरती वेस्ट करायचं आहे ते. तर चला, जास्त वेळ न घालवता आपण ह्या ब्लॉग मध्ये आपली फक्त शॉपिंग दाखवूयात. नेक्स्ट ब्लॉग मध्ये तर खूप साऱ्या गप्पा गोष्टी तुमच्यासोबत असणारच आहेत माझ्या. तर सर्वात महत्वाचं सध्या आहे हिवाळा आणि लागणार म्हणजे निव्या बॉडी लोशन. तर हे माझं अगोदरचं पण मी हेच यूज करत होते, हे तुम्हाला दाखवलेलं होतं, पण ते पूर्णपणे संपलेलं होतं. हिवाळ्याच्या खूप अगोदर ते आणलेलं होतं, पण हिवाळ्यामध्ये ना जरा जास्त यूज झालेला होता त्याच्यामुळे ते पूर्णपणे संपलं. आणि आज संपून पण माझे 4-5 दिवस काहीतरी झालेले होते. तर ते संपूर्ण 4-5 दिवस माझे झाल्यानंतर मग मी हे घेऊन आले. छान आहे आणि बेस्ट आहे हे. राजसाठी पण मी हे यूज करते आणि माझ्या स्वतःसाठी पण हेच यूज करते मी.
छान आहे. मला डार्क जास्त स्मेलवालं वगैरे काही आवडत नाही, मग ते क्रीम वगैरे असू देत, काही परफ्यूम असू देत किंवा काही असू देत. त्यामुळे मी जे काही रेग्युलर पेंटमध्ये येतात ना ते जास्त यूज करते आणि मला याचा स्मेल जास्त डार्क वाटत नाही, बेस्ट वाटतो, छान वाटतो. त्यामुळे मी हे लोशन घेतलेलं आहे. राज आणि मला दोघांनाही लागतं ते. काही रूम फ्रेशनर वगैरे हे सगळं काही आहेत. आणि हे बघा, याच्यामध्ये ना मी दुसरं घेतलं होतं, रोजसमध्ये होतं गेल्या वेळेसचं, आणि ते पण ठीक होतं बरं का, म्हणजे फेंटच होतं, जास्त काही डार्क वगैरे नव्हतं. पण यावेळेस जरा वेगळं काहीतरी असावं म्हणून हे घेतलेलं आहे मी यावेळेसचं रूम फ्रेशनर. बेस्ट आहे, तर यूज करून बघूयात ह्यावेळेस पण हा स्प्रे कसा आहे तो. आणि मला जास्त डार्क आवडत नाही, त्यामुळे मी काही जास्त डार्क घेतलेला नाहीये, पण तरीही मला वाटत होतं हा डार्क आहे म्हणून. पण दुसरे मी जेव्हा बघत होती ना तर ते याच्यापेक्षा जास्त डार्क वाटत होते, कारण मी जेव्हा शॉपिंग करत होते दुसरे स्प्रे करून बघत होते तर त्याचा स्मेल जे यायला होता ना खूप असा डार्क यायला होता, ते मला काही आवडत नव्हतं. पण हे जो मी अगोदरचा घेतलेला होता तो फेंटमध्येच होता, सायलेंटमध्ये एकदम, तर मला हा सायलेंट वाटला त्यासारखा, पण कधी कधी डार्क पण वाटतं. थोडंसं कन्फ्युजन आहे याच्या बाबतीमध्ये. या दोन्ही मधलं मला जे आवडेल ते रेग्युलरमध्ये मी यूज करणार आहे. तर आहे 200 ml आहे, पण ठीक आहे, बजेटमध्ये पण आहे आणि मेन म्हणजे आवडायला पाहिजे ही गोष्ट. तर बघूयात हे कशी आहे. छान आहे म्हणून तर आणलेलं आहे. पण बघू आणखीन आपण यामध्ये हे दोन फ्लेवर. खाण्याच्या गोष्टी घेतल्या मी, आणून झालं हे 4-5 दिवसच्या वरती झालं, पण मला काही शेवटी काढणं झालं नाही. पण आता खाण्याच्या गोष्टीमध्ये घेतलेलं मी हे बघा, डार्क बेस्ट आहे पण बरं का. आणि मी असंही खाते, आणि जेव्हा मला म्हणजे कॉफी वगैरे किंवा चहा काही घ्यायचा असतो तर त्याच्या मी अगोदर ही खाते 1-2 आणि नंतर कॉफी चहा वगैरे करून घेते. आणि तर मी जास्त चहा किंवा कॉफी असं काही घेत नाही. पण तसं घ्यायचं म्हटलं तरी मला फक्त असं प्यायला नको वाटतं कॉफी किंवा चहा वगैरे, त्या अगोदर काहीतरी खावंसं वाटत असतं. तर त्यामुळे मी हे घेते आणि नंतर किंवा वाटलं असतं त्याच्यामध्ये डुबवून सुद्धा खाते बरं का, असं काही नाहीये. पण मला प्लेन तसा चहा घ्यायला आवडत नाही, त्यामुळे हे बेस्ट आहे. तुम्ही एकदा ट्राय करा. मला तर खूप आवडतं हे, खूप म्हणजे खूप जास्त प्रमाणामध्ये आवडतं. हे जे आहे ना हे असं येतं आणि ह्यामध्ये छोटे छोटे पॉकेट्स येतात. हे मी ओपन केले, मॉर्निंगला 2 खाल्ली होती आज त्यामुळे. तर याच्यामध्ये खूप सारे येतात. 10 रुपीजला पण काहीतरी असतं. मी 10 रुपीजमध्ये 2 येतात छोट्यावाल्यामध्ये. तर याच्यामध्ये हे इतकं आलेलं आहे अशा पद्धतीचं. आपण एक ओपन करून बघू. मुलांसाठी पण छान आहे, पण कधीतरी देण्यासाठी छान आहे, इतकं पण नाही. तर असं त्यामध्ये येतं थोडंसं ब्रॉडमध्ये, इडली प्रकार थोडा, चॉकलेट इडली असं बोलतो राजाला, आणि असं मध्ये चॉकलेटी असं. एकदा असं त्याला खाऊन घेतलं गेलं ते पोटामध्ये. तर हे मला किचनसाठी असे रुमाल वगैरे पाहिजे होते. मला हा कलर काही घ्यायचा नव्हता, दुसरा कलर घ्यायचा होता, पण मला काही तिथे भेटलाच नाही. आणि दुसरे होते तर ब्लॅक वगैरे, व्हाईट किंवा जे मला कलर आवडत नाहीत ना ते कलर तिथे अवेलेबल होते, त्यामुळे हे एक घेतलं. आणि यामध्ये हो एकच घेतलं मी, कारण बघत होती दुसरं काय मला मनासारखं माझं भेटलेलंच नव्हतं, तर हे घेतलं यामध्ये. आणि बाकी आता खायच्याच गोष्टी आहेत. हे पण मॉर्निंगला मी यामधलं काढलेलं होतं. मी असं ठेवून रोज चाललेलं की मी म्हटलं ब्लॉग घ्यायचा आहे, दाखवायचं, त्यामुळे सगळं काही सामान मी काढतच नव्हते, ते तसंच ठेवलेली होती. पण म्हटलं आज की आज असं जर काढत गेलो तर ते तसंच काढून जाईल आणि तो व्हिडिओ घ्यायचा पण राहून जाईल. पण मी जेव्हा शॉपिंग करत होती ना डीमार्टमध्ये, तेव्हा म्हणजे त्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलेली हे जे काही मी तुम्हाला घेतलेलं आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे. त्यामुळे मी त्या स्पेशली व्हिडिओसाठी ते सामान आणखीन काढलं नव्हतं बरं का. तर त्यामध्ये होती ती चिक्की, बेस्ट आहे, टेस्ट एकदम छान आहे. हे सुद्धा मी आज मॉर्निंगलाच ट्राय केलं. आणि त्यानंतर होते माझे हे चॉकलेट्स. तर आता चॉकलेट डे वगैरे येत आहेत
तर सगळे डे येत आहेत. म्हटलं त्याच्या अगोदरच माझ्या ह्या डेची म्हणजे शॉपिंग वगैरे झालेली आहे. माझ्याकडे टेडी वगैरे असं काही नाही आहे ह्या शॉपिंगमध्ये, पण चॉकलेट डे वगैरे हे सर्व काही येत आहे. मला आता जेव्हा मी मॉर्निंगला हे खात होती ना, तेव्हा मला आठवलं की आता चॉकलेट डे वगैरे येत आहे, तर तेव्हा चॉकलेटची शॉपिंग वगैरे ऑलरेडी खूप जणांनी केलेली असते, तर त्या अगोदरच आपल्याकडे चॉकलेट आलेले आहेत. म्हटलं दुसरे येऊत किंवा नाही येत तसं काही माहिती नाहीये, सगळे डेले सेलिब्रेशन करू किंवा नाही माहिती नाही, आणि इतकी काही मी एक्साइटेड पण नाहीये त्या गोष्टीसाठी, असं काही नाहीये. पण जस्ट मी तुमच्यासोबत एक मजाक करते की चॉकलेट डेच्या अगोदरच माझ्याकडे इथे ऑलरेडी चॉकलेट्स आलेले आहेत आणि मला आवडतं हे दोन्ही चॉकलेट, माझे फेवरेटच आहेत. तसं तर सगळे चॉकलेट फेवरेट आहेत, मला पण थंड जास्त आवडतात. काढत होती माझी फोटो, असं वाटतं ना बघितलं सगळं खाऊन घ्यावं, इतकं मला आवडतं खूप चॉकलेट माहिती. आणि नंतर हे बिस्किटवालं आणलेलं एक, हे पण तसंच आहे, चॉकलेट ह्याच्यामध्येच येतं. हे पण तुम्ही खाल्लंच असेल, सर्वांनाच हे आवडतं, म्हणजे मला तरी आवडतं बरं का. बघा अशा पद्धतीने आहे, खाल्लंच असेल तुम्ही हे रेग्युलरमध्ये पण मी खाते. आणि नेमकं मी असं खाल्ल्यापेक्षा म्हटलं ना, जेव्हा कॉफी किंवा चहा काही घ्यायचं आहे तेव्हा मी यातले 1-2 असं घेत असते. मला जास्त असं एकदाच 4-5 बिस्किट किंवा पॉकेट्स घेतले आणि ते संपवले असं नाही आवडत मला. त्यानंतर क्लेच्या तर माझ्याकडे खूप सारे आहेत, पण म्हटलं सिम्पलमध्ये डेली यूजसाठी थोडंसं काहीतरी घ्यावं, कारण लास्ट टाइम मी तिथून आणले होते 2 क्लेचर, ते मला खूप आवडलेले होते आणि मेन ना ते टिकले सुद्धा होते, खूप दिवस टिकले होते माझ्याकडे, थोडेसे असं क्वालिटी छान होती त्याची. तर यावेळेस मला हे इतके काही आवडले नाही आहेत, कारण साईज हे एक तरी मला जशी पाहिजे तशी नाही आहे, एकदम छोटी पण नाही आहे किंवा एकदम मोठी पण नाही आहे, तर मीडियम साईजमध्ये आहे. आणि 2 अशा साईजमध्ये आहेत, 4 आहेत त्याच्यामध्ये असं. जर तुम्हाला माझे डेली रोज ब्लॉग बघायचे, मी डेली ब्लॉगिंगला सुरू करत आहे, रोजच्या रोज आपले डेली व्हिडिओज येणार आहे. त्यानंतर घेतलं होतं 2 टी शर्टचं पण मी सध्या एक मेन म्हणजे सांगायचं तर खूप संक्रांतीपासून आमच्या डीमार्टला इकडे ऑफर होती आणि मला डीमार्टला ऑफरसाठी जायचं होतं, कारण तेव्हा ना स्टॉक वगैरे भरपूर असतो. कस्टमर जे आहेत ना ते सुद्धा खूप असतात, पण स्टॉक पण भरपूर असतो बरं का तिथे, आणि व्हरायटी वगैरे असते, क्वालिटी वगैरे असते, किंवा जसे पाहिजे तसे आपण घेऊ शकतो, म्हणजे जसे आपल्याला लागणार आहेत तसे तिथे त्यांच्याकडे अवेलेबल असतात. त्यामुळे मी गेलेली, पण नेमकं सगळी ऑफर तर संपली होती मेन, आणि जो मला स्टॉक जसा पाहिजे होता तसा काही भेटलेला नाहीये. पण आता गेलो तर म्हटलं काय घ्यायचं, पण ज्या गोष्टी मी म्हटलं की माझ्या माइंडमध्ये त्याची लिस्ट बनवलेली होती, फायनली त्या तरी गोष्टी घेतल्या मी. पण एवढंच की ज्या जशा पाहिजे होत्या त्या काही माझ्या मनासारख्या भेटल्या नाही आहेत, आणि त्यातल्या 1-2 सुद्धा राहिलेले आहेत आणखी, ते फक्त मी ते चॉईस करून आणि बघून आलेली आहे, ते काही घेऊन आलेली नाहीये मी. त्यातलेच हे 2 टी शर्ट आहेत, हा एक कलर आहे आणि हा एक कलर आहे. त्यामध्ये दोन्ही कलर हा यूज केलाय मी एक वेळेस कलर, पण हा माझ्याकडे एकही कलर नव्हता, त्यामुळे हा एक घेतलाय आणि हा एक घेतलाय. बघू जेव्हा यूज करेल तेव्हा त्याचे नेक्स्ट ब्लॉग वगैरे येतीलच, किंवा व्हिडिओज तुम्हाला पाहायला भेटतीलच, आपल्याला इंस्टाग्रामला रील्स वगैरे बघायला भेटतील, किंवा ब्लॉगमध्ये तरी नक्की एकदा ट्राय केल्यानंतर मी दाखवेल. आणि तेव्हा तुम्हाला हे सुद्धा सांगेल की मी डीमार्टमधून घेतलेलं होतं, तेव्हा तुम्ही मला सांगा की कशा दिसतात, आणि कलर सुद्धा सांगा बरं का कसे आहेत, कारण दोन्ही कलर बेस्ट आहेत. फ्रंटमध्ये तर रातची शॉपिंग, हे रातच्या शॉपिंगमधलं हे माझ्या बॅगमध्ये दिसते फक्त मला, कारण दुसरी एक बॅग होती जे की त्याची शॉपिंग वेगळी केलेली होती, माझी शॉपिंग वेगळी केलेली होती, आणि त्याच्या शॉपिंग मधलं फक्त मला इथं हे दिसतंय, कारण त्याची शॉपिंग सगळं त्यांनी बॅग वगैरे काढली, सगळं वापरला वगैरे, सगळं काही यूज केला त्यानं, त्याच्यानुसार सगळं काही केलेलं आहे, त्याच्यामुळे त्याची शॉपिंग इथे नाहीये. ते दाखवता पण येणार नाही कारण ते नाहीच आहे तिथे. तर त्यानंतर मी गॉगल घेतले होते 2, 150 असं काहीतरी याची प्राइस होती, पण मला बाहेर याच्यापेक्षा कमीला पण भेटले असते, पण मला वाटलं की बाहेरच्या पेक्षा हे जरा क्वालिटी बेस्ट असेल, त्यामुळे मी ही तिथे हे केले. आणि बाहेर मला असे नाही दिसले कधी, वेगवेगळ्या शेपमध्ये आहे, जे की माझं आता मी जेव्हा फिरायला गेलेले तेव्हा माझे गॉगल हरवलेलं ते मी तेव्हा तसेच घेतलेले होते, पण म्हटलं वेगळं काहीतरी दिसते, आणि कलर कॉम्बिनेशन पण थोडंसं याचं वेगळं वाटलं, त्याच्यामुळे मी घेतलं. मी याचे टॅग काही काढलेले नाही आहेत, जस्ट तुम्हाला दाखवलं आहे. हा एक ब्राऊन शेडमधला आहे, हा पण असा आहे, याचं पण टॅग तिथे नाही काढताच मी ट्राय केलेलं होतं आता याचं टॅग पण काढते नंतर, पण आत्ताच नाही काढणार आहे. चला मग दोन्ही ठेवून देऊयात.
यामध्ये होतं आणखीन लसूण शेव वगैरे होतं आणि आणखीन काहीतरी खायचं होतं ते की मी काढलं, कारण तेव्हाच लागणार होतं ते, मला इमर्जन्सी पाहिजे होतं थोडीशी, मी कुठेतरी निघालेली आणि तेव्हा मला ते काढून घ्यायचं होतं कारण त्याची तेव्हाच गरज होती. नंतर काय मला तितकं लागणार नव्हतं, पण जेवढं लागणार होतं तेव्हा त्यासाठी मी ते काढून घेतलेलं होतं. लसूण शेव आणखीन एक गोष्ट काढली, मला ते आता आठवत नाहीये. सॉफ्ट वाला एकदम टॉवेल कसं आहे सांगा, एकदम सॉफ्ट आहे. आतापर्यंत तर टॉवेल कधी मी यूज केलेला नाही आहे, मला टॉवेल यूज करायला बिलकुल आवडत नाही, पण यात हा टॉवेलमधला पण प्रकार नाही आहे, एकदम सॉफ्टमधला आहे. आणि म्हटलं काहीतरी यूजमध्ये येईल आणि नेमकं एका यूजमध्ये मला हा पाहिजे होता, त्यामुळे मी हा घेतलेला आहे. पण या साईजमधलं काही भेटलं नाही आहे, तर फायनली हे भेटलं आणि सॉफ्ट आहे, एकदम छान आहे. यूजमध्ये पण येईल माझ्या, जसं की आपण कुठे जातो वगैरे तेव्हा किंवा ज्या काही गोष्टीसाठी मला यूज करायचं होतं त्या गोष्टीसाठी पण हा मला होऊन जाईल. तर अशा पद्धतीने माझी डीमार्टची शॉपिंग मी पूर्णपणे तुम्हाला दाखवलेली आहे. त्यातल्या एकदम हॅलो मध्येच आलेला होता एकदम महत्त्वाचा कॉल. महत्त्वाचा म्हटल्यापेक्षा आपला वर्किंगशी कनेक्टेड असा हा कॉल होता, झाला तो बोलून आणि फायनली माझं सगळं काही दाखवून सुद्धा झालं तुम्हाला. तर चला मी आता आवरते, हे ठेवून देते, रातच्या यायचा टायमिंग सुद्धा झालेला आहे. घरामध्ये तर जितकं लेडीजने आवरेल ना तितकं काही कमीच असतं बरं का. आवरून घेते आणि हा व्हिडिओ इथे स्टॉप करते मी. तर आपले डेली रुटीन डेली ब्लॉग येणार आहेत, त्यामुळे खूप सारं प्रेम सपोर्ट वगैरे द्या. खूप छान तुम्हाला व्हिडिओ पाहायला भेटणार आहेत आणि स्वतःला तुम्हाला सुद्धा जे काय पाहायला आवडतील ते सुद्धा खाली सांगा कमेंटमध्ये, मी नक्की. तर आजचा हा व्हिडिओ आपण इथेच थांबूयात. हा व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूयात पुन्हा अशाच काही नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर ऑल. माझी तब्येत थोडीशी ठीक नाही आहे, त्यामुळे मी बडबड थोडीशी जास्त केली किंवा कमी केले म्हटले तरी चालेल, कारण थोडीशी ठीक नाही आहे म्हटल्यापेक्षा जास्तच ठीक नाही आहे. तर मला माझ्या तब्येतीकडे थोडंसं लक्ष द्यावं लागेल, कारण मी आतापर्यंत देत नव्हते ते मी आता देईन. तर भेटूयात पुन्हा अशाच काही नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये. कनेक्ट राहिला तर खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला शिकायला भेटतील, अनुभवायला भेटतील. तशाच काही गोष्टी तुम्हाला तुमच्याकडनं मला सुद्धा शिकायला भेटतील जर तुमचे काही कमेंट वगैरे आले तर. बाय बाय, टेक केअर.